प्रेमळ पित्या, आज तुझं वचन वाचून त्यावर मनन करण्याची संधी तू आम्हाला दिली, याबद्दल आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो. तुझ्या वचनात लिहिलेल्या आम्हाला समजाव्यात आणि त्या आमच्या जीवनात आम्ही उतराव्यात, म्हणून जी तुझी इच्छा आहे ती आज स्पष्टपणे आम्हाला समजावी. पवित्र आत्म्याच्या द्वारे त्या वचनाची उकल आम्हा प्रत्येकाला व्हावी आणि या तुझ्या वचनात अपेक्षित केल्याप्रमाणे आमच्या वर्तनात परिवर्तन घडून आम्ही तुझ्याशी संलग्न होऊन तुझ्या इच्छेप्रमाणे तुझ्या आज्ञा पाळून तुझ्या प्रीतीस पात्र असं जीवन जगावं, यासाठी या वचनाच्या द्वारे तू आम्हाला प्रज्वलित कर, आम्हाला चालना दे, आमच्या अंतःकरणाबरोबर बोल आणि तुझी वाणी आमच्या कानी पडत असताना ती ऐकून उपकारशील अंतःकरणाने तुझा धन्यवाद करावा आणि विश्वासाने आत्मसात करून आमचं जीवन तुला वाहून द्यावं, असाही अनुग्रह तू आम्हा प्रत्येकाला दे. पुन्हा एक बार तुला विनंती करतो, अडखड करणाऱ्या सर्व गोष्टी, आमची अवतीभोवतीची परिस्थिती, अवतीभोवतीच्या हालचाली, आमच्या पूर्वसंकल्पना, अडखण करणारे ते सर्व विचार, सैतान आणि त्याच्या सर्व कुयुक्त्या आणि तुझ्या वचनापासून आणि तुझ्या वचनातून मिळणाऱ्या आशीर्वादापासून वंचित करणाऱ्या सर्व गोष्टी यावेळेस आम्हापासून तू दूर कर आणि तुझ्या वचनाच्या द्वारे पूर्णपणे आमचं चित्त तुझ्याकडे लागेल, यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याचा वरदहस्त आणि समक्षता आम्हा सर्वांबरोबर असू दे. येशू आमचा तारणारा, याच्या नावात ही प्रार्थना मागितली म्हणून तू स्वीकार. आमेन. पुन्हा एक वेळा तुम्हा सर्वांचं मी स्वागत करत आहे या भक्तीमध्ये. झूम आणि फेसबुकवर जे सर्व लोक सहभागी झालेले आहेत त्यांचे, आणि कृपा करून तुम्हाला जर माझा आवाज स्पष्टपणे ऐकायला येत नसेल तर कृपा करून मेसेज करावा आणि मग त्याप्रमाणे आम्हाला कार्यवाही करता येईल. एकदा एक मुलगा 16 वर्षाचा झाला तेव्हा आपल्या बापाकडे तो गेला आणि बापाला म्हणाला की आता मी आपल्या घरची कार चालवायला काय हरकत नाही, लायसन्स वगैरे मी काढणारच आहे, तेव्हा मला तुम्ही परवानगी द्या, आता मी मोठा झालेला आहे आणि आपल्या घरी जी कार आहे ती मी चालवेल. आणि त्याच्या वडिलांनी म्हटलं, प्लीज यूज माय फोन फॉर द मेसेजेस. त्याच्या वडिलांनी त्याला म्हटलं की ठीक आहे, माझ्या फक्त 3 अटी आहेत आणि पहिली अट आहे की तुझे ग्रेड्स जे आहेत त्यामध्ये मला प्रोग्रेस पाहिजे. दुसरी अट आहे तू पवित्र शास्त्र रोज वाचायला पाहिजे. आणि तिसरी अट आहे की तुझे जे हेअरस्टाईल आहे फार आउटरेजस वाटते, ती जरा व्यवस्थित कापून जरा जेंटलमन सारखे केस कापून घे. ठीक आहे म्हणे, अटी मान्य आहेत. आणि काही कालांतराने तो आपल्या वडिलांकडे परत आला आणि म्हणाला, बाबा बघा माझा रिझल्ट आला, सर्व ए ग्रेड्ससाठी तिथपर्यंत ए ग्रेड्स मला मिळालेले आहेत. आणि त्याचे वडील म्हणाले, वा 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 वा, म्हणजे एक अट तू पूर्ण केलेली आहे. आता म्हणे मला द्या चाव्या द्या, मी आता गाडी चालवतो. अरे थांब म्हणे, दुसरी अट होती ना पवित्र शास्त्र वाच. पवित्र शास्त्र तर रोजच वाचतो मी, सकाळी वाचतो संध्याकाळी सुद्धा वाचतो. वडील म्हणाले, खूपच चांगली गोष्ट आहे, मग आता फक्त एकच पायरी तू पुढे राहिलेला आहे, तुला चावी खिशातून काढली, मी देतोच आता तुला. पण हा तिसरी अटचं काय? तिसरी अट होती केस व्यवस्थित जेंटलमन सारखे हेअर कट करून यायची. नाही म्हणे, बाबा ते कसं काय, माझे केस लांबच ठेवले, मी मुद्दामच लांब ठेवले, कारण प्रभू येशू ख्रिस्ताचे केस लांब होते ना, म्हणून मी लांबच ठेवले. त्याचे वडील हसले आणि त्याला म्हणाले, हो तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे केस लांब होते, बरोबर आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताने कार कधी चालवली नाही, तो पायीच प्रवास करत होता. तो बिचारा मुलगा हिरबुसला आणि निघून गेला. अर्थात वडिलांनी कार वगैरे दिली असावी, हा निराळा प्रश्न आहे त्यातला. पण वडिलांनी सांगितलेली जी आज्ञा होती, ज्या 3 अटी होती त्याच्यातल्या 2च त्याने अटी मान्य केल्या, तिसरी अट त्याने मान्य केली नाही. आणि आज
आपण याच एका विषयाकडे बघतो की आपले वडील, आपल्या घरचे लोक जेव्हा आपल्याला काही करायला सांगतात तेव्हा प्रेमापोटी आपण त्या गोष्टी करतो. त्यासाठी आपल्याला काहीही त्याग सहन करावा लागला तरी त्या गोष्टी आपण करण्यास तयार असतो. आणि याचं जास्त उदाहरण जेव्हा दोन तरुण व्यक्ती असतात, मुलगा आणि मुलगी, जेव्हा त्यांचं कोटिंग चालू राहतं, लग्न होण्याच्या अगोदर कदाचित मागणी झाल्यानंतरचा जो जो एक काळ असतो तो फार चांगला काळ असतो, कारण सर्व एकमेकांच्या आज्ञा पाळत असतात तेव्हा. आणि मुलीने जे काही सांगितलं तो बिचारा करत असतो, प्रेमापोटी सर्व करायला तयार असतो. मग आकाशातले तारे सुद्धा तोडून आणण्याची त्याची 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 पराकाष्ठा तो करू शकतो. एनिवेज, पण आपलं जर प्रेम एखाद्या व्यक्तीवरती आहे तर त्या व्यक्तीच्या आज्ञा पाळण्यासाठी आपल्याला सोपं जातं. आणि म्हणून आजचा विषय आहे प्रेमापोटी आज्ञा पालन, लव्ह ड्रिव्हन ओबिडियन्स. लव्ह ड्रिव्हन ओबिडियन्स. आज जर आपण इकडे तिकडे परिस्थिती बघितली तर हा जो एक कॉन्सेप्ट आहे ओबिडियन्सचा कॉन्सेप्ट, हा कॉन्सेप्ट इतका काही व्यवस्थित लोकांच्या मध्ये उतरलेला, आजच्या तरुण पिढीमध्ये उतरलेला आपल्याला दिसत नाही. कारण आजचं जे कल्चर आहे, आजची जी संस्कृती आहे, ती संस्कृती फार वेगळी झालेली आहे. 50 वर्षापूर्वी जेव्हा इव्हन मी लहान होतो, कारण आपल्यापैकी जितके लोक लहान होते तेव्हा उलट शब्द आपण आपल्या आई वडिलांना कधी दिला नाही. आपल्या आईने किंवा वडिलांनी काही काम सांगितलं, वरिष्ठ वडीलधाऱ्या लोकांनी जर आपल्याला काम जर सांगितलं ते आपण करायचो, इच्छा असो अगर नसो, पण आपण ते काम करायचो, आपण त्यांची आज्ञा पाळत असो. पण अर्थात त्या काळामध्ये सुद्धा रिबेलियस लोक होतेच, थोडासा कंपू त्याकडे असायचाच. पण आता काय झालेलं आहे की रिबेलियन जास्त वाढलेलं आहे ओबिडियन्स पेक्षा. आणि रिबेलियस लोकांचा आणि कल्चरचा पगडा आजकालच्या सर्व तरुण पिढीवरती आहे. आणि त्यामुळे ओबिडियन्स किंवा आज्ञा पालन हा कदाचित आजकालच्या पिढीच्या ह्युमन राईट्सच्या सुद्धा विरुद्ध आहे असं बऱ्याच लोकांना वाटतं. व्हॉट एव्हर इट मे बी. पण आजकाल ओबिडियन्स हा शब्द एक एक कृती नाही, पण एक फक्त विचार म्हणून झालेला आहे. पवित्र शास्त्रामध्ये ओबिडियन्स किंवा आज्ञापालन यासाठी निरनिराळे शब्द वापरलेले आहेत, निरनिराळ्या ठिकाणी त्याचे कॉन्सेप्ट दिलेले आहेत, निरनिराळ्या ठिकाणी त्याचं डेफिनेशन आपल्याला वाचायला मिळतं. पण ते सर्व गोष्टी आपण एकत्रित केल्या आणि कन्साइज एक एक डिफिनेशन आपण जर पाहिलं तर बिब्लिकल ओबिडियन्स इज नथिंग बट इट मीन्स टू लिसन टू गॉड, टू ट्रस्ट हिम, सबमिट अँड सरेंडर युअर सेल्फ टू गॉड अँड हिज विल अँड हिज वर्ड. देवाच्या वचनाला, देवाच्या आज्ञेला मान्य असणं आणि त्या पाळणं, हे पवित्र शास्त्रामध्ये आज्ञा पालन निर्णया प्रकारे स्पष्ट केलेलं आहे. आणि देवाच्या वचनामध्ये आपण आज्ञा पालन करावं म्हणून सातत्याने सांगितलेलं आहे. वास्तविक प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतः एपिटोम आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः एक प्रचंड मोठा आदर्श आहे, एकमेव आदर्श आहे पवित्र शास्त्रामध्ये. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त स्वतः देव. फिलिप्पीकराचं पत्र याचा 2रा अध्याय 8व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की त्याने कुठपर्यंत आज्ञा पालन केलं, आपल्या मरणापर्यंत, आणि तेही वधस्तंभावरचं मरण त्याने सहन केलं. आणि ही आज्ञा पालनाचा हा एक आदर्श आपल्या शिष्यांपुढे त्याने ठेवला. आपला जो स्वतःचा स्वभाव होता, नम्र, लीन आणि आज्ञाधारक, हे सर्व त्याने वस्तुपाठ आपल्या शिष्यांना देऊन समजावून सांगितलं. पण वधस्तंभावरचा जो वस्तुपाठ होता तो मात्र मुकुटमणी आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या आज्ञा पालनचा. प्रभू येशू ख्रिस्ताने एका ठिकाणी योहान वर्तमानामध्ये असं म्हटलेलं आहे की मी कशासाठी आलेला आहे, देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याचा आज्ञा पालन. त्याची इच्छा काय होती? वधस्तंभ लोकांचं तारण म्हणून. प्रभू येशू ख्रिस्ताने अपेक्षित केलं त्याच्या शिष्यांनी आणि सर्व लोकांनी त्याच्या वचनाप्रमाणे चालावं. वर्तमान 6वा अध्याय 46-49 यामध्ये म्हटलेलं आहे की तुम्ही मला प्रभूजी प्रभूजी म्हणून हाक मारता, पण मग मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही का करत नाही, हा प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही मला
You address me, you call me Lord and Lord all the time, but do not do the things that I tell you to do. आणि नंतर त्याने तो दाखला सांगितला दोन बिल्डरचा, ज्याने वाळूवरती घर बांधलं आणि खडकावर बांधलं. आणि तो दाखला यासाठीच दिला की जे लोक देवाची आज्ञा पाळतात, त्याप्रमाणे करतात, ते स्थिर राहतात. आणि जर आज्ञा पाळत नाही तर ते मूर्ख बिल्डर सारखे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या या आज्ञा पालनाचा सार सर्वत्र वाचायला मिळतो. इनफॅक्ट जेनेसिस पासून तर रेव्हेलेशन पर्यंत देवाची आज्ञेचं पालन आपण करावं. जर केलं तर त्याचे परिणाम आशीर्वादात होतात, जर केले नाही तर त्याचे दुष्परिणाम माणसाला भोगावे लागतात. अनुवाद 11:26 ते 28 यामध्ये सांगितलेलं आहे की जर तुम्ही आज्ञा पालन केलं तर तुम्हाला आशीर्वाद आहे, आणि जर तुम्ही आज्ञा पालन केलं नाही तर देवाचा क्रोध तुमच्यावरील. स्पष्ट सांगितलेलं आहे. मी म्हटलं की आज्ञा पालन हे जेव्हा आपलं इतरांबरोबर प्रीतीचे नाते असतात, नातेसंबंध असताना, तेव्हा आज्ञा पालन करायला सोपं जातं. ओबिडियन्स कम्स फ्रॉम लव्ह रिलेशनशिप विथ गॉड. आणि आपलं जे लव्ह रिलेशनशिप इतरांबरोबर आहे त्याचा जसा परिणाम आपल्यावर होतो आज्ञा पालनाच्या स्वरूपामध्ये, त्याच्या किती विशेषरीते जास्त पटीने जर देवावर आपण प्रीती करतो तर आपण त्याच्या आज्ञा पाळायला हव्या. पहिले योहान 2:3 ते 6 या वचन मी वाचूनच दाखवतो तुम्हाला. पहिले योहान 2:3 ते 6. आपण त्याच्या आज्ञा पाळल्या म्हणजे आपण त्याला ओळखतो हे आपणास कळून येते. मला त्याचे ज्ञान आहे असे म्हणून त्याच्या आज्ञा जो मानित नाही तो लबाड आहे, त्याच्या काही सत्य नाही. जो कोणी त्याचे वचन पाळितो त्याप्रमाणे त्याच्यामध्ये देवाची प्रीती खरोखर पूर्ण झाली आहे. यावरून आपल्याला कळून येते की आपण त्याच्या ठाई आहोत. मी त्याचमध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने तो चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. जर आपण आज्ञा पाळत नाही तर पवित्र शास्त्र म्हणतं आपण लबाड आहोत. पण त्याच्या प्रीतीमध्ये आपण राहण्यासाठी त्याच्या आज्ञा पाळणं हे आवश्यक आहे. आपण लबाडीचं जीवन न जगता आज्ञा पालन करून चांगल्या मुलांसारखं, लेकरांसारखं जीवन जगावं अशी त्याची इच्छा आहे. देवाची अशी इच्छा आहे. आणि पवित्र शास्त्रात पुन्हा एक वार योहान 14 आणि 15 मध्ये सांगितलं की माझ्यावर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा तुम्ही पाळा. माझ्यावर जर तुम्ही प्रीती आहे तर मग तुम्ही आज्ञा पाळाल, जर प्रीती नाही तर तुम्ही आज्ञा पाळणार नाही. आणि आज्ञा पालनाचे बरेचसे इलस्ट्रेशन्स पवित्र शास्त्रामध्ये, ते सर्व आपण घेऊ शकत नाहीत. सर्व महत्वाचे आजच्या विषयाला लागू पडणारे मी काही इलस्ट्रेशन्स घेतलेले आहेत. आणि सर्वात पहिले इलस्ट्रेशन जे आहे, उदाहरण ते आहे आदाम आणि हवा यांचं जे आज्ञा पालन होतं. दॅट ओबिडियन्स वॉज अ शॉर्ट लिव्ड ओबिडियन्स. काही काळापर्यंत होतं. देवाने आदामाला हवाला निर्माण केलं, सर्व जग निर्माण केलं, त्यांना सर्व काही चार्ज दिला वगैरे वगैरे वगैरे, आणि आज्ञा दिली की एका विशिष्ट झाडाचं फळ खायचं नाही. आणि मग देवाच्या समागमात ते राहत होते, देव येत होता त्यांना भेटायचा, शिवप्याचा वारा सुटला वगैरे सर्व आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो. आणि ते आनंदाने देवाच्या सहवासामध्ये, पवित्र समागमामध्ये ते राहत असत. पण तिथपर्यंत त्यांनी आज्ञा पालन केलं. आणि आपल्याला माहित आहे की धूर्त साप आला, सैतान आला, मोहामध्ये त्यांना पाडलं आणि त्यांनी आज्ञाभंग केले. आज्ञा त्यांनी पाळली नाही. आणि त्याचा परिणाम काय झाला? त्याचा परिणाम ते लॉस्ट रायचियसनेस, नीतिमत्व निघून गेले त्यांच्यातून. त्यांचे डोळे उघडले, त्यांना स्पष्ट दिसायला लागलं, आणि ते नग्न आहेत याचं सुद्धा ज्ञान तेव्हा त्यांना झालं. They were separated from God, the presence of God. देवापासून त्यांच्यामध्ये दुरावा झाला, ते सेपरेट झाले, वेगळे झालेत. आणि देव आणि त्यांच्यामध्ये आलेला हा एक दुरावा त्यांना एदेन बागेमध्ये काढून टाकलं. देवाच्या सहवासातून त्यांना काढून टाकलं. ते पारखे झाले देवाला. त्यांच्यामुळे त्यांना तर शाप मिळालाच. आदाम, हवा या सर्वांना शाप मिळाला, सापाला सुद्धा शाप मिळाला. पण आपण असं पण वाचतो उत्पत्ती 3:17 ते 18, या सृष्टीला सुद्धा त्यांच्यामुळे ही सृष्टी सुद्धा शापित झाली. आणि सर्वात वाईट गोष्ट जी झाली ती म्हणजे पापाचा परिणाम
हे जे एक मरण माणसाला मिळालं, जे अमरत्व त्याला देव सहवासात सनातन जीवन जगण्याचं होतं, एदेन बागेमध्ये पापात पडण्यापूर्वी ते तो गमावून बसला आणि मरण जगात आलं. जसं स्पष्ट सांगितलेलं आहे करिंथकराच्या पत्रामध्ये 15व्या अध्यायामध्ये की हा जो पहिला आदाम होता त्याच्यामुळे मरण आलं आणि ते सर्व माणसामध्ये पसरलं. पण एक आनंदाची गोष्ट की त्या ठिकाणी प्रभूने त्यांना वस्त्र लेवली आणि तारणाचा उपक्रम प्रभूने, त्याचा जो अगाध एक कार्यक्रम होता, या पडत्या पतन पावलेल्या माणसाला परत देवाच्या सहवासात आणण्याचा, जे सेपरेशन होतं ते परत एक वार काढून एकत्रित जीवन जगण्याचा तो कार्यक्रम तेव्हापासून, दॅट प्रोजेक्ट तेव्हापासून सुरू झाला. दुसरं एक उदाहरण आहे आणि ते आपल्या शाऊल राजाचं उदाहरण आहे. आदाम आणि हवा, शॉर्ट लिव्ड ओबिडियन्स. शाऊलाच्या बाबतीमध्ये त्याचं जे ओबिडियन्स होतं ते हाफ ओबिडियन्स होतं, अर्धवट ओबिडियन्स होतं, जे पुष्कळदा आपल्याला आवडतं अर्धवट ओबिडियन्स करणं. पहिले शमूएल याचा 15वा अध्याय 1 ते 3, 7, 31, 22 ते 24 मध्ये या सर्व गोष्टी, या पूर्ण 15वा अध्याय हा एक पूर्ण वृत्तांत दिलेला आहे. जेव्हा देवाने त्याला आज्ञा केली होती की त्याने जाऊन अमालेकीचे लोक होते त्यांना पूर्ण त्यांना नष्ट करायचं, काहीही ठेवायचं नाही. पण शाऊलाने काय केलं आणि त्याच्या सोल्जर्सने काय केलं, तिथला जो राजा होता त्या राजाला त्यांनी जिवंत आणलं आणि जे काही चांगलं चांगलं होतं तिथलं, शेरडे मेंढरे वगैरे अजून काय असेल, सोडनाण वगैरे जे सर्व, ते घेऊन आले. आणि हे देवाला माहित होतं तो काय करत आहे म्हणून. आणि परत एक वार शमूएलाने त्याची कान उघाडणी केली आणि हे तू काय केलं देवाची आज्ञा. तो म्हणा नाही नाही, मी देवाची आज्ञा पाळली, मी गेलो तिकडं सर्व लोकांचा नाश केला. हा, जे काही चांगलं होतं ते मी आणलं. कशासाठी आणलं? देवाला अर्पण करण्यासाठी. या सोल्जर्सने आणलेलं आहे, सोल्जर्सला खुश करण्यासाठी, देवाला खुश करण्यासाठी. देवाची आज्ञा न मानता अर्धवट आज्ञा मानून त्याने देवाला अर्पण करण्यासाठी, खुश करण्यासाठी हे अर्पण आणली. पण ती देवाची इच्छा नव्हती. देवाची इच्छा होती सर्व नाश करायचा, तो त्याने केला नाही. त्याचं आज्ञापालन अर्धवट होतं. आणि शमूएलाने त्याला सांगितलं की हे याची सर्व काही गरज नाही. या सॅक्रिफाईस पेक्षा, सॅक्रिफाईस हे यज्ञ वगैरे मला होम बली वगैरे नको आहे, त्याच्यापेक्षा आज्ञापालन महत्वाचं आहे. टू ओबे इज बेटर दॅन सॅक्रिफाईस. आपल्याला पुष्कळदा हे आवडतं सॅक्रिफाईस करायला, पण आपण कॉम्पन्सेट नाही करू शकत. आज्ञापालन हे महत्वाचं आहे. आज्ञापालन करून पण तुम्ही काही पण करा सॅक्रिफाईस साठी, पण देवाची आज्ञापालन ही महत्वाची गोष्ट आहे. आणि मग त्याला सुद्धा देवाने सांगितले, शमूएलाने त्याला सांगितलं, यू हॅव बीन रिजेक्टेड ॲज द किंग ऑफ इस्रायल, यू विल नो मोर बी द किंग. आणि त्याच्याकडून ते सर्व राज्य काढण्यात आलं. शमूएलाने सांगितलं की सॅक्रिफाईस पेक्षा आज्ञापालन हे महत्वाचं आहे आणि त्याला बरीच कारण आहेत. पहिलं कारण असं आहे की आज्ञापालन जर आपण करतो तर हे देवाला मान्य असलेला आपलं आचरण आहे. कारण जर आपण आज्ञापालन करत नाही तर देवाच्या विरुद्ध आपण बंड पुकारतो. आपण आज्ञापालन करत नाही तर ते पाप आहे देवाच्या विरुद्ध. आपण जर आज्ञापालन करत नाही तर बायबलमध्ये सांगितले की इट इज अ वन फॉर्म ऑफ आयडोलॅट्री, मूर्तीपूजाचा एक फॉर्म आहे. आणि देवाचा अपमान करणं, माझ्या समोर तुला दुसरे देव नसोत, देवाचा अपमान करणं ते आहे, देवाच्या वचनाचा अपमान करणं आहे. आणि जेव्हा आपण आज्ञापालन करत नाही तेव्हा आपण कोणाचं तरी आज्ञापालन करतो, मग ते कोणाचंही असो, ती जागा आपण देवाला देतो आणि इन दॅट वे वी डिसरिस्पेक्ट आवर क्रिएटर ऑफ गॉड. दुसरं कारण सांगितलेलं आहे की देवाला आज्ञापालन जे हवं आहे ते टोटल पाहिजे, हाफ नको आहे. पण आजकाल हू केअर्स
for obedience and sacrifice? Who wants to obey? Which children are there who are more obedient to their parents? Do they listen to us? Have they that desire? Do they have the desire to be obedient children? It's difficult to find now. And I find it so difficult जेव्हा मी बाहेर फिरत असतो आणि तरुण मुलं मुली 14-15 वर्षाची किंवा कधी कधी त्याच्यापेक्षा कमी ते सिगरेट करत असतात, निदान एखाद्या टोळक्यामध्ये काहीतरी इंटॉक्सिकंट घेत असतात. मला इतकी त्यांची दया येते आणि इतकं वाईट वाटतं त्यांच्याविषयी. आणि लेट मी टेल all the young people right now, though it is besides little bit my subtopic, but all the young boys and girls, I want to tell you, you are the temple of God, and you have no right to make your bodies, the temple of God, impure. If you don't listen to your parents, you are inviting curse on the temple of God, your body. That is what not God has made you. You are a special. You have been made by God a special person. A child of God, live like a child of God and obey your parents. If you obey your parents, you have reward. You definitely will have reward. But if you don't obey parents, this is what is the commandment which comes with blessings. And if you don't obey your parents in the Lord, you are going to face doom. Please save yourself. All the young boys and girls, I am telling you, please save yourself from all the impure things and obey the Lord, obey God, obey your parents in the Lord. Well, I think that's enough. I'm going to take up this topic sometime later because it's coming very, very heavily on my heart. I'm so concerned with young boys and girls, this generation, which is not on the right path. वेल, आपल्याला हे टेम्पटेशन नेहमी होतं की आपण ड्युटी करावी, सॅक्रिफाईस करावा, पण देवाची आज्ञा पाळायला नको. भरपूर दान देऊन टाकायचं चर्चमध्ये, पण देवाची आज्ञा पाळायला नको. 40 दिवस उपास करायला पाहिजे, पण देवाचं वचन पाळायला नको. प्रभू भोजन पाहिजे म्हणजे पाहिजेच, पण देवाची आज्ञा पाळायला नको. खूप रिलीजियस गोष्टी करायला पाहिजे, पण देवाची आज्ञा पाळायला नको. दिस इज व्हॉट इज the attitude of just so-called Christians today, and it is very alarming. प्रभू येशू ख्रिस्ताने ही जी ॲटिट्यूड आहे, जी शास्त्री पुरुषांमध्ये होती, जे ओठांनी स्तुती करतात त्यांचं मन देवाच्या पासून खूप दूर आहे, प्रभूने त्यांना खूप त्यांची कान उघडली, कडक शब्दामध्ये केलेली आहे. आणि अर्थात एक मला फनी उदाहरण द्यायला पाहिजे आज्ञा पालनाचं, आणि ते म्हणजे नामान. कमांडर होता, कमांडर ऑफ द आर्मी नामान. आपल्याला माहित आहे की त्याला कोड झालेलं होतं, आणि त्यांच्या घरी एक छोटीशी मुलगी होती. तिने त्याच्या पत्नीला सांगितलं की आमच्या देशामध्ये जो एक देवाचा माणूस आहे अलिशा, त्याच्याकडे जर आपले धनी जातील तर ते बरे होतील म्हणून. डू यू नो स्मॉल चिल्ड्रन, ती खूप छोटी मुलगी होती, पण तिच्या या छोट्याशा सुवार्तेमुळे एका माणसाचं खूप कल्याण झालं. तुम्ही लहान असा, मोठे असा, श्रीमंत असा, कोणीही असा, गरीब असा, कोणीही असा, कुठल्या घरात छोट्या मोठ्या राहत असला, यू हॅव अ व्हेरी स्पेशल मेसेज. दॅट इज द मेसेज ऑफ सॅल्वेशन विच यू कॅन शेअर व्हेरेवर यू आर. या लहान मुलीने सांगितलं आपले धनी बरे होतील. वेल, आणि तो गेला, भरपूर काय काय घेऊन गेला, बक्षिसं घेऊन गेला. आणि जेव्हा देवाचा माणूस बाहेर न येतात त्याने फक्त निरोप पाठवला की यार्देनमध्ये 7 वेळास तू स्नान कर, त्यामध्ये डुबकी मार. तेव्हा तो खूप रागावला. त्याला वाटलं की देवाचा माणूस येईल, काहीतरी आपलं काहीतरी जंतर मंतर करेल आणि मग मला बरं व्हायला सांगेल, आणि सांगेल की बस काय आणलं माझ्यासाठी, दे बाबा, दे सर्व. हा ठीक आहे, अरे अजून दे, मग आता जा, मी असं असं सांगतो. पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे देव कार्य करत नाही. माणसाच्या अपेक्षेप्रमाणे गॉड डझंट वर्क. गॉड वर्क्स अकॉर्डिंग टू हिज ओन विल, अँड हिज विल इज परफेक्ट फॉर एव्हरीवन. आणि तो खूप रागावला आणि तो करायला तयार नव्हता.
देवाची आज्ञा पाळायला तयार नव्हता. शेवटी त्याची समजूत घालावी लागली की बाबा तुला फार मोठं काम सांगितलं असतं, तू केलं असतं ना. तुला जाऊन यार्देनेमध्ये फक्त डुबक्या मारायच्या आहे, तेवढं काय किती सोपं आहे. फार मोठ्या त्याच्या इच्छेच्या विरुद्ध तो जाऊन त्याने 1 2 3 7 मारल्यात. आणि असं पवित्र शास्त्रात लिहिलं, लहान मुलाच्या कातड्यासारखं त्याचं कातडं. प्रेज द लॉर्ड. देवाची आज्ञा पाळण्यासाठी खूप कठीण जातं, पण पवित्र शास्त्र आपल्याला सतत सांगत असतं. पवित्र आत्मा सतत आपल्याला टोचणी देत असतो. आपल्याला पवित्र पवित्र वचनाच्या प्रवचनातून सतत देव आपल्याला सांगत असतो की आज्ञा पाळ बाबा, तुला काय कठीण आहे आज्ञा पाळायचं, पाळ पाळ पाळ. मारणं डुबक्या काय तुला खूप काही द्यायचं नाही, खूप काही सहन करायचं नाही, पण आपल्याला इतर गोष्टी बऱ्या वाटतात, पैसे द्यायला बरं वाटतं, इतर काहीतरी उपास तापास करायला बरं वाटतं, पण आज्ञा पाळायला बरं वाटत नाही. हे फनी इलस्ट्रेशन नामानाचं आहे. पण जर आज्ञा पाळतो तर आपल्याला प्रचंड ब्लेसिंग आहे. इर्मिया 7 मी तुम्हाला वाचून दाखवतो. इर्मियाचं पुस्तक याचा 7वा अध्याय 21 ते 23 मी वाचून दाखवतो. सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, तुमच्या यज्ञ बलीत आपल्या होम बलीची भर घाला व मांस खात जा. तुमच्या पूर्वजास मी मिसर देशातून बाहेर आणले त्या दिवशी होम बलीविषयी किंवा यज्ञ बलीविषयी मी त्यास काही सांगितले नाही व आज्ञा दिली नाही. तर मी त्यास एवढीच आज्ञा केली की माझे वचन ऐका, म्हणजे मी तुमचा देव होईल व तुम्ही माझे लोक व्हाल. तुमचे बरे व्हावे म्हणून जो सरळ मार्ग मी तुम्हाला सांगतो त्याने चाला. इथं परमेश्वराने सांगितलं, मला होम बली नको आहे. मी जे सांगितलं ते तुम्ही पाळा, त्याप्रमाणे करा, माझ्या आज्ञा पालन करा. ते होम बलीपेक्षा obedience is better than sacrifice. That is what the Lord wants us from us. आणि खूप मोठे ब्लेसिंग्स आहेत. तुम्हाला ब्लेसिंग्स काही महत्वाचे जर सांगायचे झाले तर योशुआ 2:1 आणि 22:6-1:27 आपल्याला माहित आहे की दनादन ती वॉल पडली जेरिकोची. आशीर्वाद मिळाला, देवाच्या इच्छेप्रमाणे तो चालला. 2 विधवा आहेत आणि ज्या विधवेने एलियाला अन्न पुरवलं, तिने सांगितलं मला असं असं दे बाबा, तिला आशीर्वाद मिळाला. शिशीतलं तेल आणि कुपीतलं तेल आणि मटक्यातलं पीठ त्याचं फॅमिन ओव्हर होईपर्यंत ते संपलं नाही. आणि इतकंच केवळ दुसरे राजे 4:1-38 मध्ये सुद्धा ती कर्जबाजारी जी बाई होती, तेलाची भांडी भरायला देवाच्या माणसाने सांगितलं, आज्ञा पालन केलं आणि तिला आशीर्वाद मिळाला. पण ज्या लोकांनी आज्ञा पालन केलं नाही, शमूएलात आताच 15 अध्यायात पहिले शमूएला सांगितल्याप्रमाणे त्याचं राज्यपद गेलं. लोटाची बायको मिठाचा खांब झाली आणि शमशोद जो शक्तिशाली होता त्याची पूर्ण शक्ती निघून गेली आणि वाईट मरण ऍक्सिडेंटमध्ये स्वतःच्या हाताने घडवून तो मरण पावला. माझ्या प्रिय मित्रांनो, आज आपण थोडं आत्मपरीक्षण करूया आणि देवाच्या समक्षतेमध्ये देवाला उत्तर देऊया की प्रभू, मी आज्ञा पालन करतो की नाही. प्रभू म्हणतो, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणून हाक मारतात, पण मी सांगतो त्याप्रमाणे का करत नाही. प्रभू म्हणतो, तुमची प्रीती माझ्यावर जर असली तर माझ्या आज्ञा पाळा. आणि देवाचं वचन म्हणतं की यज्ञापेक्षा आज्ञा पालन बरं आहे. मला मेंढरांचा यज्ञ नको आहे. जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने आत्मनिग्रह करावा आणि आपला वधस्तंभ उचलून मला अनुसरावे. इफ यू लव्ह युअर गॉड, ओबे हिज कमांड्स. अर्धवट नाही, पूर्णपणे. आपण प्रार्थना करूया. पवित्र आणि थोर सनाधीश परमेश्वर, आम्ही तुझे मनापासून उपकार मानतो तुझ्या वचनाबद्दल आणि तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याची प्रचंड शक्ती आम्हाला दे. येशू आमचं तारण्याच्या नावात ही प्रार्थना माहिती म्हणून तू स्वीकार.